नमस्कार मंडळी, समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। गावावरून मस्त ताजी अशी शेवग्याची शेंगा, त्याच्यानंतर वांग आणि टोमॅटो आलेले आहेत। तर ह्या तिन्हींची सुद्धा मी भाजी तयार करून दाखवणार आहे। तर त्यातलं मी आज वांग्याची भाजी तयार करून दाखवणार आहे। तर डाळ वांग आज आपण बघणार आहोत। तर हे मस्त गावरान डाळ वांग कसं करायचं ते आज आपण पाहूयात। सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर इथे मी एकच वांग घेतलेलं आहे। तर आमच्या घरात 3 माणसं, त्यामुळे एक वांग पुरेसं आहे। इथे मी चण्याची डाळ भिजत ठेवलेली आहे आणि आता हे वांग जे आहे ते कापून घ्यायचं आहे। तर ही गावची वांगी आहेत शेतातली। तर ह्या वांग्यांना जास्त बिया नसतात, खूप कमी बिया असतात। गावची आणि आपल्या घरच्या शेतीतली असली की त्याची चव अजूनच चांगली लागते। तर इथे मी वांगी कट करून घेतलेत आणि वांगी पाण्यामध्ये घालायची, म्हणजे वांगी काळी पडत नाहीत। तर इथे मी ही सगळी कट करून पाण्यामध्ये घातलेली आहेत। सोबत एक बटाटा चिरलेला आहे। आता कढईमध्ये तेल घ्यायचं आहे, तेल गरम करायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची, थोडंसं जिरं घालायचं आहे। जिरं मोहरी छान तडतडलं की याच्यामध्ये घालायचं आहे कांदा। मी उभा चिरून घेतलेला आहे कांदा एक, त्याचबरोबर टोमॅटो घालायचा। कांदा आणि टोमॅटो 2 मिनिटं चांगलं असं परतून घ्यायचं आहे। कांदा आणि टोमॅटो थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा। तर आता कांदा टोमॅटो मऊ झाला, यावरती आता चवीपुरतं मीठ घालायचं, परत परतून घ्यायचं। यामुळे कांदा टोमॅटो लवकर शिजतात। आता व्यवस्थित परत एकदा परतून घेतल्यानंतर सगळे मसाले, तर ही घरची चटणी आहे, त्याचबरोबर गरम मसाला घालायचा, थोडीशी हळद घालायची आणि परतून घ्यायचं आहे। आता मसाले चांगले एकजीव करून घ्यायचे, व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे। आता व्यवस्थित शिजले गेले की आता यामध्ये बारीक चिरलेला बटाटा घालायचा आहे। तर वांग्याबरोबर बटाटा घातला की थोडी चव चांगली लागते। तर इथे मी एक बटाटा घेतलेला आहे छोटा, याचबरोबर भिजवलेली चण्याची डाळ घातलेली आहे, कारण आपण डाळ वांग तयार करत आहोत। तर व्यवस्थित असं परतून घ्यायचं। डाळ आधीच भिजत ठेवल्यामुळे लवकर शिजते आणि जास्त वेळ वाया जात नाही। तर आता इथे हे व्यवस्थित परतून घेतलंय। यामध्ये आता वांगी जी चिरून घेतली होती तर ती यामध्ये घालायची आहे। तर एक वांग होतं पण भरपूर भाजी तयार झालेली आहे। कढईमध्ये आता मी संपूर्ण वांगी जी आहे ती घातलेली आहे चिरलेली, आणि आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे मिक्स करून व्यवस्थित असं घेते। अशी ही डाळ वांग्याची भाजी खूप अप्रतिम लागते। इथे मी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। आता झाकण लावून 1-2 मिनिटं चांगली वाफ काढून घ्यायची आहे। तर इथे मी वरती झाकणावरती पाणी घातलेलं आहे। तर हे पाणी गरम झालं की हे पाणी त्या भाजीमध्ये घालायचं आहे। तर हे गरम झालेलं आहे पाणी आणि मी हे भाजीमध्ये घातलेलं आहे। तर आता झाकण लावून एक 5 ते 10 मिनिटं चांगलं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। एक 10 मिनिटानंतर पाहूयात। तर वांगी आणि बटाटा व्यवस्थित छान असं शिजलेलं आहे, त्याचबरोबर जी डाळ होती भिजवलेली चण्याची तर ती देखील व्यवस्थित शिजलेली आहे, मस्त घमघमाट सुटलेला आहे। अशा पद्धतीने इथे डाळ वांग खाण्यासाठी तयार झालेलं आहे। अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी समर्थ किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।